नेहमीपेक्षा थोडी वेगळी म्हणजेच तिखट घालून तयार केलेली साबुदाणा खिचडी. आज मी तुम्हाला त्याची रेसिपी सांगते. तर काय करायचं ना, साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यामध्ये थोडं पाणी ठेवायचं आणि तिखट मीठ पण घालून त्याला रात्रभर भिजू द्या, नाहीतर 2-3 तास आधी भिजवलं तरी चालेल. नंतर शेंगदाणे भाजलेले याचा कूट तयार करून ठेवून द्या. नंतर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये जिरं मोहरी घालायची आणि जिरं मोहरी तडतडली की आलू आणि मिरची कढीपत्ता घालून छान परतून घ्यायचं. आलू थोडेसे परतले की त्यामध्ये मीठ घालायचं आणि पुन्हा आलूला थोडं शिजू द्यायचं. थोडे आलू शिजले की मग त्यामध्ये साबुदाणा घाला आणि छान मिक्स करून घ्या. झाकून थोडं वाफेजू द्या. नंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घाला आणि छान प्रकारे मिक्स करा. सगळीकडे शेंगदाण्याचा कूट लागलेला पाहिजे, नंतरच ती खिचडी खूप छान लागते. आणि शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर झाकून थोड्या वेळ पुन्हा 5 मिनटं वाफेजू द्या. नंतर कोथिंबीर घाला, पुन्हा थोडं परतून घ्या. तर तयार आहे आपली ही साबुदाण्याची आवडती खिचडी. तर नक्की करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.